साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई। घरफोडी चोरीचे 9 गुन्हे उघडकीस। मौजे किनी तालुका अक्कलकोट या ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घराचे कुलूप तोडून कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने असे एकूण 3,14,750 रुपये किमतीचे ऐवज चोरी केले होते। सदर बाबत तक्रारदार यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता। पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी घरफोडी करणारे आरोपीचे शोध लावून गुन्हा उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते। सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, राजू डांगे आणि पथकातील अंमलदार यांना गुन्हे उघड करण्याबाबत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणे कामी आदेशित केले। पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, राजू डांगे आणि पथकातील अंमलदार अक्कलकोट उपविभागात मालाविषयी गुन्ह्याचे तपासाकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुन्ह्यातील आरोपी हा एका मोटरसायकलवर अक्कलकोट बस स्थानकावर येणार आहे। सदर बातमीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, राजू डांगे आणि पथकातील अंमलदार नमूद बातमीच्या ठिकाणी सापळा रचून नमूद वर्णनाच्या आरोपी मोटरसायकलवरून येताच त्यास ताब्यात घेतले। आरोपीस अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले। अन्य 4 साथीदारासमवेत केल्याचे कबूल दिली। ताब्यात घेतलेले आरोपी याच्याकडे मोटरसायकलबाबत विचारपूस करता सदर मोटरसायकल त्याचे साथीदार यांनी चोरून मला वापरण्यास दिली असे सांगितले। तसेच 4 साथीदारासमवेत मोटरसायकलवरून येऊन घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे। नमूद आरोपीस अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास अक्कलकोट पोलीस ठाणे करीत आहेत। सर्व गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल अटक आरोपी याच्याकडून एकूण 40 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 मोटरसायकल, 1 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नमूद अटक आरोपी याचे साथीदार याचे गुन्हे अभिलेख पाहता त्याच्यावर लातूर, धाराशिव तसेच कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल आहेत।